नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि तुम्ही पाहतात झटपट इन्फो। तर मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या दोन्ही योजनांचे विहिरीकरता जे फॉर्म आहेत ते सुरू झालेले आहे आणि ते तुम्हाला कशा पद्धतीने भरायचे आहे त्याबद्दल आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत। तर या अगोदर तुम्ही agriwell.mahaonline.gov.in या वेबसाईटवर हे फॉर्म भरत होते, परंतु आता तुम्हाला या वेबसाईटवर न भरता नवीन वेबसाईटवर हा फॉर्म भरायचा आहे। तर तो कशा प्रकारे भरायचा ते आता आपण पाहूया। तर या अगोदर या दोन्ही योजनांकरता तुम्हाला 2.5 लाखांपर्यंत जे अनुदान आहे ते मिळत होते, परंतु आता सरकारने हे अनुदान वाढवून देण्यात आलेले आहे आणि यामध्ये तुम्हाला आता 4 लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे। सोबतच तुमची जे 2 विहिरींमधील अंतराची जी अट होती ते सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे। यावरती सविस्तर व्हिडिओ आपण अगोदरच बनवलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने भरू शकता। तर तुम्हाला या अगोदर जी वेबसाईट दिलेली होती ज्यामध्ये agriwell.mahaonline.gov या वेबसाईटवर तुम्ही फॉर्म भरायचे, ते न भरता आता तुम्हाला डायरेक्टली महाडीबीटी याच पोर्टलवरती हा जो फॉर्म आहे तो भरायचा आहे। तर महाडीबीटी पोर्टलवरती ज्या शेतकऱ्यांचे अकाउंट असेल ते शेतकरी डायरेक्टली हा फॉर्म भरू शकतात आणि ज्या शेतकऱ्यांचे अकाउंट नसेल ते शेतकरी नवीन रजिस्ट्रेशन करून हा जो फॉर्म आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना हा जो फॉर्म आहे हे अनुसूचित जातीतील जे शेतकरी आहेत तसेच नवबद्ध जे शेतकरी आहेत ते भरू शकतात आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत जे शेतकरी अनुसूचित जमातीत येतात ते शेतकरी हा फॉर्म भरू शकतात। तर महाडीबीटी पोर्टलवरती हे दोन्ही फॉर्म जे आहे ते कशा प्रकारे भरायचे चला आता आपण पाहूया। आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत राहतात। चला सुरू करूया व्हिडिओला। सर्वात अगोदर तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवरती युजरनेम आणि पासवर्ड टाकून तुमचा अकाउंट लॉग इन करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस पाहायला मिळेल। इथे आल्यानंतर मुखपृष्ठ या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बघा अर्ज करा अशा प्रकारचं ऑप्शन जे आहे ते पाहायला मिळेल। तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा मेनू ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला एक नवीन ऑप्शन पाहायला मिळेल, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना। तर यासमोर तुम्हाला बाबी निवडा अशा प्रकारचं जे ऑप्शन दिसत आहे, तर या बाबी निवडा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। बाबी निवडा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर एक नवीन प्रकारचा मेनू ओपन होईल, त्याला ओके करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं इथे सर्व काही इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल, ज्यामध्ये तालुका वगैरे आणि सर्वे नंबर पाहायला मिळेल। मुख्य घटकमध्ये तुम्ही अनुसूचित जाती किंवा कुठल्या जमातीचे आहात ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे कुठल्या बाबीकरता अर्ज सादर करायचा आहे, तर यामध्ये बरेचसे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल। तर त्यामध्ये तुम्हाला नवीन विहीर बांधकाम जर करायचं असेल तर ते ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि इथे जो टिक मार्क दिलेला आहे त्याला ओके करायचा आहे। त्यानंतर जतन या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जर इथे आणखी घटक निवडायचे असेल तर तिथे तुम्हाला यस करायचं आहे, नसेल करायचे तर तिथे तुम्हाला नो करायचं आहे आणि परत एकदा एक अशा प्रकारचं ऑप्शन येईल अर्ज सादर करा, तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्ज सादर करा या बटनवरती क्लिक केल्यानंतर एक अशा प्रकारचा मेनू पाहायला मिळेल, जिथे पहा या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे प्राधान्यक्रम द्यायचा आहे। जर एकापेक्षा जास्त असेल तर 1 2 3 अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता। मी सध्या इथे एकच केलं आहे आणि त्यानंतर इथे योजनांकरता जे टिकमार्क दिलेले आहे ते टिकमार्क करायचे आहे आणि अर्ज सादर करा या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला 23 रुपयांचं जे पेमेंट आहे 23 रुपये 60 पैशांचं पेमेंट तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे। या अगोदर जर तुम्ही कुठल्याही योजनेकरता पेमेंट केलेले असेल तर तुम्हाला इथे पेमेंट करायची गरज नाही आणि नसेल केले तर तुम्हाला या योजनेकरता 23 रुपये 60 पैशांचं पेमेंट इथे करायचं आहे। 23 रुपये 60 पैशांचं पेमेंट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कुठल्याही माध्यमाच्या सहाय्याने करू शकता। क्रेडिट कार्ड, QR कोड, वायर, वॉलेट किंवा UPI याद्वारे तुम्ही हे पेमेंट सादर करू शकता। पेमेंट सादर झाल्यानंतर तुमच्यासमोर एक रिसिप्ट जे आहे ते जनरेट होईल आणि रिसिप्ट आणि पेमेंट या दोन्ही याचे तुम्ही स्क्रीनशॉट किंवा याची PDF देखील डाउनलोड करू शकता। तर बघा आपल्या इथे पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे आणि पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला प्रिंट रिसिप्ट अशा प्रकारचे इथं ऑप्शन पाहायला मिळतील। जर तुम्ही मोबाईलवरती करत असाल तर तुम्ही इथे स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता आणि जर तुम्ही लॅपटॉपवरती करत असाल तर इथे त्याची PDF देखील डाउनलोड करू शकता। त्यानंतर मी अर्ज केलेल्या बाबीमध्ये तुम्ही तुमचा अर्ज जो आहे तो इथे
छाननी अंतर्गत अर्जामध्ये पाहू शकता आणि तुम्ही जो अर्ज सादर केलेला आहे तो अर्ज तुम्हाला इथे पाहायला मिळेल। त्यामध्ये तुम्हाला इथे जे आय बटन दिसत आहे त्यावर तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती माहिती इथे पाहायला मिळेल। आणि जर तुम्हाला तुमचा अर्जाची पावती किंवा तुमचा अर्ज डाउनलोड करायचा असेल तर डाउनलोड नावाचे जे बटन दिसतं त्यावरती क्लिक करून तुम्ही जे अशा प्रकारची जी पावती आहे ते इथे डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट देखील घेऊ शकता। इथे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहायला मिळेल। तर अशा पद्धतीने तुम्ही नवीन विहीर बांधकामाकरता अनुसूचित जाती असेल किंवा अनुसूचित जमाती असेल याकरता अर्ज जो आहे ते ऑनलाईन पद्धतीने। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विहीर योजनेकरता किंवा बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत ज्या शेतकरी येतात ते शेतकरी या दोन्ही योजनेकरता अर्ज सादर करू शकतात। तुम्ही ज्यामध्ये वर्गवारी म्हणजेच जिथे आपल्याला आपली कास्ट सिलेक्ट करायची असते ते व्यवस्थितरित्या सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर हा फॉर्म जो आहे तो तुम्हाला सबमिट करायचा आहे। तर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत राहतात। तुम्हाला या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असतील तर मला तुम्ही क्वेश्चन बॉक्समध्ये विचारू शकता, त्यावर मी नक्की तुमचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। असेच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि टेक्निकल माहिती मिळवण्याकरिता अजून देखील आपल्या चॅनलवरती तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर खाली सबस्क्राईब बटन दिलेली आहे त्यावर प्रेस करा आणि सोबतच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवला जाईल। चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये।